नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, आपल्याला कॉमेडीनं नेहमीच हसवलं, पण आता तुम्हाला कोंबडी हसवायला येणार आहे. झालंय असं, एका गावामध्ये एका गाडीच्या समोर आली एक कोंबडी आणि तिच्यामुळे झालंय मोठं राजकारण. बघूयात नक्की काय घडणार आहे. धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण, अंकुर वाढवे आणि भाऊ कदम. फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा गीत गारे गुंद गारे फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा. बया 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 बया, अरे मुर्दा बशिवला याचा. अरे काय केलं? अरे माझ्या आत्याबाईला मारलं. अरे देवा, मुर्दा बशिवला याचा. ओ माय गॉड, काय काय झालं? काय काय झालं का? पिऊन गाडी चालवतो का? हो ते पेंग बघा, पेग म्हणतोय. ऐका, त्याला लास्ट तरी वाटतं का? दारू पिऊन गाडी चालवतो का? ओ पेंग नाही पेंग येत होती म्हणून चहा पित होतो. दुसरं काय नाही, पेंग येत होती हो म्हणून चहा पित होतो. चहा पिताना बिस्किटच्या ऐवजी भुईचक्र बुडवून खाल्लं होतं का? तुला कळतं का गाडी कशी चालते, कुठं चालते ते? अहो पण काय काय झालंय? काय काय झालं? टायर बघ. अरे बघा लवकर या सगळ्यांनी, काय झालंय बघा. अरे त्या बाईला मारलं माझ्या. अरे बघा काय झालं. अरे बघा ना काय केलंय माणसानं. टायर बघ, टायर. साधं का मग? ठीक आहे, भरपूर कितीही करा. टूर टूर काय म्हणाल? टूर 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 म्हणजे सहल. अच्छा अच्छा. हा अच्छा नाही, कितीही करा. टूर टूर. अहो जाहिराती कसला करताय तुम्ही? इथं काय घडलं तुम्हाला? आणि सुचतंय काय? मला ना लय सुचतं, तुम्हाला सांगतो. शब्द तर एवढे सुचतात ना, आणि कविता तर अशा सुचतात ना, असं वाटतं आता कविता आली. आता कविता आली, कविता आत्ता आले असं वाटतं मला. अहो सारखं तुम्हाला जे येतं ना त्याला कविता नाही म्हणत, त्याला घाम म्हणतात. घाम. कळलं का? अहो बघा ना काय झालं. टायर खाली बघा. ओ माय गॉड, कोंबडी. कोंबडी नका म्हणू तिला, कोंबडी म्हणू नका तुम्ही. ठीक आहे. ओ माय गॉड, जुई चावला. जोक करतीस तुला लाज वाटते का? अरे हाना याला. त्याला काय झालं कळलं? अरे आत्याबाई, आत्याबाई. अरे आत्याबाई का? तुम्हीच म्हणलात ना तुम्ही याला कोंबडी म्हणू नका म्हणून. अरे आत्याबाई ती माझी सासू. आत्याबाई. आई आये तुझले करू येड फसले रस्ता चुकले सांग मी काय करू. वकील. अरे मुर्द्या आहे. सांग की. अरे हा मुर्दा पुढची काय? ऐक ना जरा, समोरच्याच ऐक तरी. आई माझी मेली, तुझी आई ग, तुझी आई, तू माझी आई. आई ग, असं नाही. आई. चप्पल घाल, चप्पल घाल. आई आत्याबाई. अहो आई, आत्याबाई काय चाललंय हे? अहो ह्या माझ्या आत्याबाई म्हणजे सासूबाई. म्हणजे बघा, हे माझ्या मिस्टर आहे, मी यांची बायको आहे. मग ही यांची कोण झाली? मामी. आई 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 बोलतो ना. अरे आई आहे रे माझी आई. एका कोकराला त्याची आईपासून तोडलंय रे. अहो आई काय म्हणताय? कोंबडी आहे ही.
अहो ह्यांच्या आईचा हा पुनर्जन्म आहे म्हणजे माझी सासूबाई. का? कारण तिला पण प्रत्येक गोष्टीत वाचा वाचा चोच घालायची सवय होती. सुश्री आहे ना माझी सासू आहे तुझी. असं बोलतं काय? सॉरी सर. नाही पण मला नाही कळलं की ह्या सासूबाई कसं काय. अहो आमचे सासरे ना गावात लय फेमस होते. म्हणजे दिखतो राजेश खन्ना दिसायची. मग सासूबाई त्यांना काका म्हणायची. आणि त्या गेल्यावर ही जेव्हा त्यांच्या फोटोकडे गेली ना तेव्हा ही फोटोकडे बघून का 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 अशी म्हणायला लागली. अहो पण गावातल्या सगळ्याच कोंबड्या काका काका करत असतील ना. मग माझा बाप काय अण्णा नाईक पेक्षा कमी होता काय? मग गावात सगळेच जण का 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 का. फक्त माझ्या आईला मारलंय लक्षात ठेव. पाप लागल तुला, घोर पाप लागल रे, घोर पाप. तुझं वाटोळ होईल. वाटोळ टोळ होईल तुझं आयुष्य. काय? हे त्यांच्यासाठी म्हणलं मी. अच्छा. त्यांचं गाणं आहे ना ते म्हणून. हो मला लय भीती वाटायला लागली. हो त्या अनाथ लेकराचा श्रेयस्थ तळाट लागेल तुला. एक मिनिट. हे श्रेयस्थ तळाट. काय श्रेयस तर श्रेयस काय? ती नवीन सिरियल येते ना त्यांची. हा. तुझी माझी रेशमाच्या रेगानी. रेखांची नाही ग, तुझी माझी रेशीम गाठ. हा तेच ते. ह्यानं तुम्हाला अनाथ केलंय याची रेशीम गाठच लागणार बघा. ऐका ना ऐका आपण ना काहीतरी व्यवहार करू आणि मिटू सगळं. व्यवहार व्यवहार अरे काय बोलतोस काय? आईच्या बाबतीत कोणी व्यवहार करत असतं का? अरे असं कसं निर्दयी माणूस. अरे कोणतरी म्हटलेलंच आहे स्वामी तिन्ही जगाचा. आई विणा बबन कदम. अहो पण हे काय. त्यांच्या आईचं नाव विणा. विणा बबन कदम म्हणून म्हणती स्वामी तिन्ही जगाचा आई विणा बबन कदम. तू माझ्या आईला मारलं, पाप लागल तुला. बहुतेक चला हवादेमधून पुढच्या एपिसोडला काढून टाकतील. बघा असं अभद्र बोलू नका. मला माफ करा तुम्ही. माफ करा. असं कसं? माफी मागून काय माझी आई परत येणार आहे का? हा नाही, काहीतरी उपाय शोधू ना आपण. काहीतरी उपाय शोधू आपण. काय? तर वाटलंच तर मी तुम्हाला पैसे देतो. पैसे? अरे घोड्या तिकडे. चुकले सांग मी काय करू. तुझले चुकले करू. कमाल रोहित कमाल. आई आता मी काय करू आई. आई तुमच्या आईची माझी आई. तुमच्या आईची माझी आई. अरे थांबे आई. अरे थांबे. दोघे ताई. सासूबाई काय आली? नाही तर काही काम. लाडक्या सुनबाईची लाडकी सासूबाई आहे माझी. अशा कशा गेला तुम्ही? आई अरे काय आहे अशी कशी तू? पोटात जायच्या वयात टायर खाली दिलीस तू. आता कोणच आहे. कोण आहे? तू कोण आहे? हा तू कोण आहे? हा मारीन धरून. हिचा धाकटा मुलगा आहे मी. आणि त्या कोण आहेत मग. मी सुनबाई आहेत. सासूबाई आहेत माझ्या. आणि मी यांची लाडकी सुनबाई आहे. गा बसा. लाडकी बिडकी काय नाही. अहो तुम्हाला सांगते इकडे द्या. इकडे द्या.
या आमच्या सासूला बर्ड फ्लू झाला होता तेव्हा कुठे गेल्या होत्या या साधा बिस्कीचा पुडा पण नाही आणला यांनी. नाहीतर काय यांचा आमचा काही संबंध नाहीये. असा कसा संबंध नाही म्हणता हो तुम्ही भाऊजी रक्ताची नाती अशी तुटत नसते ती काय का जाऊ बाई आता आठवली वर रक्ताची नाती. आई आजारी होती तेव्हा कुठे राहिली होती तुझी रक्ताची नाती? मी पण हिच्या पोटी जन्म घेतलाय. काय संबंध आहे म्हणजे काय? ए, जन्म घेतलाय पण रात तर माझ्याच घरी होती ना ती. माझ्या सगळं सांभाळ मीच करत होतो ना. अरे तुझं लग्न झालं दुसऱ्या दिवशी हिला घेऊन वेगळा झाला. तेव्हा वाटलं का आई आपल्या खुराड्यात आपल्या सोबत असावी म्हणून थोडस तरी वाटलं. एवढं सांगू नको मला तू. राहत असेल तुझ्या खुराड्यात राहत असेल पण खायला माझ्याच अंगणात यायची ती. मग अरे मी या माझ्या 2 हातांनी तिला भरवलेलं आहे. चणा डाळ, फरसाण, मूग डाळ, पाणी. हा तवाच कोंबडी जाताना व्यवस्थित जायची आणि येताना अशी यायची आपल्याकडे. बसा सगळं किडका अन्न खायला घातले माझ्या कोंबडीला. तेव्हा घरात येऊन खुडूक व्हायची ती. आजारी पडायची. सगळा आजारपणाचा खर्च आम्ही केलाय. आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही. तुमचा काय संबंध आहे? संबंध नाही का? मी पण पोर काय तिचं आपण बरोबर तू नुकसान भरपाई द्या आम्हाला. नुकसान भरपाई द्या काय द्या. हे तर म्हणजे असं झालं आभाळातून पडली म्हैस आम्ही उचलतो शेण आणि तुम्ही प्या दूध. नाही तर काय आईजीच्या जीवावर बाईजी वाड्यावर या. हो वहिनी आईजीच्या जीवावर बाईजी वाड्यावर या म्हणजे याला काय अर्थ आहे? काय पण करा मनी म्हणू नका. लय बावळट दिसतात. बघा 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 बायको समोर मला कसा बावळट म्हणतोय तो हा टोणगा. ओ जाऊ बाई इकडे याव जरा. माझ्या नवऱ्याला टोणगा म्हणायचं काम नाही हा. तुम्ही थांबावी तर पाठीशी माझ्या. असल माझा नवरा माकड तोंड्या, असल माझा नवरा उंडगा, असल माझा नवरा पेदाड, पण माझ्या नवऱ्याला असं टोणगा म्हणायचं काम नाही हा. ती टोणगा म्हणत होती ते बरं होतं. मी भाऊजीच्या फायद्याच बघती. तेव्हा पण सांगत होती हिच्याशी लग्न करू नका करू नका. माझी बहीण काय वाईट होती का? अहो लाखात एक होती पण तुम्हाला हीच पाहिजे होती. तुमची ती बहीण ना स्वतःच्याच लग्नात बँडवाल्यावर पळून गेलेली. आपल्या कौतुक सांगायला बहिणी. मला नकोच होती ती. मी तिला बघण्याच्या कार्यक्रमाला म्हटलं नको बाबा ही बाबा. का म्हणजे अरे बघण्याच्या कार्यक्रमाला कोणी उकडलेली अंडी आणि फरसाण देतं का? अरे चहा पण मला असा दिला इथं ना. घ्या प्या घ्या प्या असं करती. अरे मला घरदार बनवायचंय, घरबार नाही बनवायचा. तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमात त्यांनी काय दिलं होतं तुम्हाला खायला? आमचं कुठं बघण्याचा कार्यक्रमच नाही झाला ना. का झाला असतं ते आणलं असतं का घरात? नाही म्हणजे ते अरे अरे दुकानदार पण आपण तांदूळ घेतो तर सॅम्पल म्हणून काहीतरी देतं का नाही? ते ह्याच्या आई बापानं डायरेक्ट गुणी गळ्यात बांधली माझ्या. आपण लग्नात तुमच्या लक्षात नाही का आलं मग? अरे लग्नात किलो भर मेकअप, हे दागिने घातले, एवढे कपडे घातले, तिथं कसं लक्षात येणार आहे? घरी आल्यावर लक्षात आलं का पिझ्झाच्या डब्यात बाजरीची भाकर दिली म्हणून. अच्छा मी बाजरीची भाकरी वय. हा लग्नाआधी विचारलं होतं तर सांगितलं होतं मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. अहो नंतर कळलं की सायकलचे पंक्चर काढतोय. वहिनी तुमचं काय? आमचं तसं लव्ह मॅरेजच आहे. वा. म्हणजे काय झालं माहितीये का? मी असं सकाळच्या पारी असं रस्त्यानं चाललेली बरं का. नको ऍक्शन नाही पाहिजे. काय सांग त्याला समजते. म्हणजे मी रस्त्यानं चाललेली तर ही रस्त्याच्या कडेला एक नाही कलिंगड खात बसलेलो आणि तिथं उभं राहून मला त्यांनी शिट्टी मारली. तेव्हाच मी काच दिवशी पटली आणि मग दुपारच्याला ह्यांची कलिंगड सुजस्तवर गाववालीने हाणला. संध्याकाळी लगीन रातच्याला. असं आमचं लव्ह मॅरेज झालं. अरे मी काय तुला शिट्ट्या मारत नव्हतो. मग ती कलिंगडाच्या बिया थुकत होतो. अरे चुकून शिट्टी वाजली. पण तुम्ही ह्यांचं काय ऐकू नका बरं का.
खरं सांगू का आता पण लय माझ्यावर प्रेम आहे ह्यांचं. आता पण एका कपात आम्ही चहा पितो. क्या बात आहे, किती प्रेम. कसलं प्रेम. एकच कप आहे त्यांच्याकडे, तो पण कान तुटलेला. चहा दूध नसतं म्हणून कोरा चहा पितात एका वाटीमध्ये चमच्यानं. ते बी लोकांनी विचारलं काय पितात, हे काय सांगतात माहितीये का, आम्ही मंचव सूप पितोय, मंचव सूप. असे ते. तर मंडळी, आपण दोन्ही बाजूच्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत पैठणी कुणाला मिळणार. पण त्याआधी आपण घेऊयात एक ब्रेक. चला मी आलोच. काय काय हा काय चालू आहे हा? पैठणी कसली पैठणी? माझी आई इकडे वैकुंठी गेली त्याचं काय? नुकसान भरपाई देत चल. एक मिनिट, नुकसान भरपाई काय तुझा काय संबंध आहे रे? अरे सारखं सारखं काय संबंध म्हणजे काय संबंध काय? अरे काल आई माझ्या स्वप्नात आली होती माहितीये का. मला म्हणली बाळा माझं लय प्रेम आहे बाळा तुझ्यावर, लय प्रेम आहे तुझ्यासाठी, मी काय पण करीन, माझं घरदार पैसा सगळं तुझं. आता जी नुकसान भरपाई मिळेल ना, आईनं मला दिली असती ती नुकसान भरपाई, कळलं का. ए तू नुकसान भरपाई दे आधी. ए तुला कशाला? आम्हाला भेटली पाहिजे नुकसान भरपाई. आम्हाला मिळाली पाहिजे. रस्ता चुकले सांग मी तुमची आई ती माझी आई. दे. हे कोण आहे? हे माझं लेकरू आहे. तुम्ही कोण आहे? लेकरू आहे. आई आहे याची. ते झालं सगळं खरं, मग तुम्ही तर काय करताय? हो ही माझी आई आहे, मी यांची बहीण आहे. आली कुरडी माया घेऊन. आतापर्यंत नाही बरी टपकलीस, आताच बरी टपकलीस. अगं वहिनी, अगं काय बोलतेस? मग काय? अगं इथं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? या 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 मला धमाने मारलं माझ्या आईला. अरे तुझे डोळे फुटले होते का? माझ्या आईला दिसली का तुला? गाडी खाली आली माझ्या आईला. अरे तुम्ही काय बघत बसला? मारा याला, मारा. एक मिनिट थांबा. काहीतरी देण्या घेण्याचं करू आणि मिटून टाकू. देण्या घेण्याचं काय? इथं लग्नाची बोलणी चालू आहे का? काय 1 रुपया नाही पाहिजे तुझा? तिथं घ्या ना गप्प चल ना पटकन. ए मामा तू गपरा, मी आधीच यायला पाहिजे होतो रे. एका रट्ट्यात आडवा तिडवा केला असता याला. काल अंगणात खेळत होता तेव्हा 2च कावळे तुला उचलून घेऊन गेले. हा सगळीकडे शोधावं लागले तुला, आणि तू ह्याला एका रट्ट्यात आडवा पाडणार आहेस. ते जाऊ दे तिकडे. बाचली आहे तू तर मेला हातून. आता माझ्या आजीला मारलं. अरे किती लाडकी आजी होती माझी. ते आजी याचा आजीवर लय जीव होता. हा मग परवाच्या गटारीला तर आजीला फोडणी द्यायला निघाला होता तो. ए दादा तू थांब. काही काय बोलतोस? अरे परवा माझी आई माझ्या स्वप्नात आली होती. मला म्हणाली लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, झाड झुड होते. मग मला खा. हाच प्लॅन होता तुमचा? आई लेक सारखेच दोघं. ऐका ना, आपण हे मिटून टाकू ना. आम्ही पण तेच म्हणतो, मिटवून टाका ना पटकन. चल लवकर. असं करा. हा 50 रुपये घ्या आणि मिटून टाका. आमची आई टायर खाली आली आहे, पपई नाही. 50 रुपये काय देतोस? पपई घेऊ आहे त्याची. ठीक आहे, 100 रुपये घ्या आणि मिटून टाका. 100 रुपये काय 100 रुपये? अरे साधी सुधी कॉमेडी होती का? साधीच वाटते ती, प्लास्टिकची वाटते. प्लास्टिक सर्जरी केली होती आम्ही.
हा मग जळली होती ती. आम्ही आमच्या आईला प्लॅस्टिक सर्जरी केली होती त्याचाच तर खर्च 1 लाख रुपये झाला हा. मग असं करा हा असं थांबा तसं नाही असं करा अरे इथं काय इथं करायला होता आम्हाला असं कामाचं बोल ना 101 रुपये घ्या. काय वर्गणी देत का रे वर्गणी देतेस 101 1 लाख रुपये पाहिजे. हो तुम्हाला कळतंय का साधी सुधी कोंबडी होती का ती सेलिब्रिटी कोंबडी होती. सेलिब्रिटी हा मग कोंबडी पळाली हे गाणं बघितलंय का? बघितलं की हा त्या गाण्यामध्ये भरत जाधवच्या हाती काय होतं? बदक. अरे बळ्या माणसा अरे कळतं का तुला काय बोलतोयस ते? अरे भरत जाधवच्या हाती काय होतं? मोर. याची तिरडी जाळली याची. अरे कोंबडी नव्हती का? हा कोंबडी होती हा तीच ही कोंबडी आहे. तीच ही कोंबडी कशावरून? कशावरनं म्हणजे तुम्ही फोन लावा तुम्ही फोन लावा भरत जात वासून फोन लावा धरब जाधवला फोन लावतो आता. भरत जाधव पण मी टाईप तसं केलंय ना. बरं लावा भरत जाधव लावा. ऐका ना धरब ऐका ना, लावा, ऐका. थांबा, लावा तुम्ही. फोन लावू दे. ऐका ना, लाव ऐका. फोन. हॅलो धरब जाधव गलगलेनी खाले गलगलेनी खाले कुठं निघाले? मैताला निघाले इकडेच निघाले. त्यांचा खरं सांगू का लय जीव होता हो या कोंबडीवर. हो. आता तुला 1 लाख द्यायचं लागतील. हा 1 मिनिट मला सांग 1 लाखामध्ये किती शून्य असतात बाळा? येडा आहे कर तू? लाखावर शून्य असतात, लाखात 1 असते. म्हणजे कळतं? रे आपण म्हणत नाही का लाखात 1 लाखात 1 लाखात 1 तसा लाखात 1 लाखात शून्य नसते. असं आहे दणका. खर तर आम्ही ह्याला शाळेत घालणारच नाही डायरेक्ट MPSCच्या परीक्षेला. ते समजा राहू दे. 1 लाखामध्ये पोरीचा पण हिस्सा असतो 50% तेवढं लक्षात ठेवा. ते कसला हिस्सा? आई जिवंत होती तेव्हा नाही आली बघायला, आता बरं आली हिस्सा मागायला तू. हाच हिस्सा माझा. नाही पण ऐका ना 1 लाख म्हणजे जरा जास्त होते तो. तुम्ही हे जे केलंय ते काय कमी आहे का? कितीतरी जास्त आहे हे. एक घ्या रे याला घ्या. हा, मारा, मारा. थांबा. मी पोलिसाला फोन लावतो. अरे. मामा, फोन दे. फोन दे. तू चोलिसांना खून लाव. पोलिसांना ठीक आहे. तू चोलिसांना खून लाव. ए, दादा थांब जरा. चोलिसांना खून लाव लवकर. पोलिसांना लावतो मामा तू गप राजा. काय पण थांब रे तू. काय- पप्पू फोन लाव. हॅलो हा, हॅलो. हॅलो मी बोलतो मधात बोललो का? पोलिसाला फोन लावलाय. अरे तुला कळत नाही का रे? हॅलो अरे बोलू नको, पोलिसाला फोन लावलाय ते बोलतील ना. मीच पोलीस आहे. या दुनियेची रीतच न्यारी सर उद्या सवैरी मतलब सरता लाता मारी. तुमची ही सगळी नाटकं माहित आहेत मला. लय जणांच्या कंप्लेनी आल्या होत्या. अशी मेलेली कोंबडी रस्त्यावर टाकता आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडता. हा चला आता सगळे पोलीस स्टेशनमध्ये चला. चला आया नाही तर नाही चला. ए, या रे. नको साहेब ऐका ना. पोलीस आले. चला साहेब ऐका ना, हे बघा कसं आहे ना, ह्या वस्तू दुसऱ्याकडून घेताना सॅनिटाईज करून घ्यायचा. 1 मिनिट. हे बघ हे आहे ना आपल्याकडे. द्या. आहे का नाही? घ्या. 20 सेकंद चोळा ते चांगलं. तुम्ही बसा चोळत, आम्ही आलो. हा येतो लगेच. चल. तर मंडळी आता वेळ झालेली आहे आपल्या दिल खुलास विथ विलास या कार्यक्रमात जाण्याची. बघूयात आज या कार्यक्रमात कोण पाहुणे येणार आहेत आणि काय धमाल येणार आहे. सुरुवात करूयात दिल खुलास विथ विलासला. दिल खुलास विथ विलास. दिल खुलास.
एक मिनिट, मी तेच बघतोय की हे आतापर्यंत बिन बुलाय मेहमान होते, आता बिन बुलबुले मेहमान झालेले. त्यांना कुणी ह्या शो मध्ये बोलवलं नव्हतं, ते स्वतःच येऊन स्वतः कामाला लागले. पण शिर्के खूप मस्त वाजवलं त्यांनी. हा ना? मस्त वाजवलं. म्हणून मी फटका मारला. पण तुम्हाला काय करता येणार, शेवटी कला ही कला आहे ना. कला आहे, कला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की टाइमपास म्हणून घेऊन बसले, काहीतरी वेगळा पंच काढतात का काय. नाही नाही, आज खूप दिवसांनी काहीतरी सुरेल वाजलं सेटवर. क्या अरे बापरे, शिर्के हे तुम्हाला येतं? येतं थोडं थोडं. अच्छा, नाही बरंच येतं ना, असं घाबरू नका, चांगलं काय. तुम्ही चांगलं काय, इतके घाबरलेत की आता बहुतेक ते पेमेंट आमचं कापतात की काय. त्यांनी एवढा खर्च वाढवून ठेवला माझा आज. त्यांना वाटलं हे ह्याचं भाडं भरता भरता त्यांचं बहुतेक सगळं जाणार. नाही, तुम्ही चांगलं वाजवलं, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे तुम्हाला खरंच येतं? येतं. मग हे आधी सांगायचं ना. जे तुम्ही फालतूची तिकडे ऍक्टिंग करता त्याच्यापेक्षा ह्याचे तुम्हाला चांगले पैसे देऊ आम्ही. चांगल्या गोष्टीचे चांगले पैसे घ्या, ते हात जोडले पैसे द्या, हे महत्वाचे. बाकी तुम्ही मला काही म्हण नाही. शिर्के चांगलं वाजवलं, आम्हाला माहित नव्हते अरे टॅलेंट शिर्केमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. पण आज एक वेगळा. बरं, मी नाचता बघितलं, तुम्ही मध्येच असं बसला का लगेच खाली जाऊन? ते माझे मिस्टर बघत होते ना. अच्छा अच्छा, पण चांगले नाचते तुमचे मिस्टर. हे नाही माझे मिस्टर, मग माझे मिस्टर घरी आहेत. तुम्ही का नाचत होता मग? मी एन्जॉय करत होतो असं. एन्जॉय करायला आलाय का इथं? तुम्ही आलाच होय परत, ते महत्वाचं आहे. मग काय, खरं तर आज वेगळा विषय घेतलेला आहे, प्राणी. बर. प्रत्येकालाच इच्छा असते की आपल्या घरात एखादा प्राणी असावा, आपण तो पाळावा, काहीतरी करावं. बरेच जण पाळतात सुद्धा. या विषयावर बोलण्यासाठी एक अधिकृत माणूस या ठिकाणी आज आपण बोलवणार आहे. अरे म्हणजे मी करेक्ट कपडे घालून आलोय. अरे बापरे, हे हो बघ ना, मला माहिती नव्हतं पण हे बघ, हो, हे बघ. क्या बात है, हे बघ. फुलपाखरू, क्या बात. कमाल म्हणजे. क्या बात. आणि ते आहेत तसेच फुलपाखरू सारखे असं ए ना आहो. ते आहेतच फुलपाखरू. असे हा, खरंच भारी माणूस आणि खतरनाक कपडे. एकदा जोरदार टाळ्या कॉस्ट्युमवाल्यांसाठी. तर मला इतकं चांगलं वाटतं की आज प्राणी हा विषय, म्हणूनच मुंगळा या गाण्याने आपण सुरुवात केली. वा वा वा. मी पण झेब्राचे कपडे घातलेत. क्या बात आहे, क्या बात. घुसायचंच आहे आपल्याला, प्रत्येक पंच मध्ये आपल्याला घुसायचंच आहे. झेब्राच फक्त ना झोपू नको रस्त्यावरती, तेवढं कर, नाही तर क्रॉस करतील लोक तुझ्यावर. पण तुषार रेग्युलरली व्हायला लागलं तर प्रॉब्लेम आहे. खरंय. नाही, मला तेच म्हणायचंय, हे मी ऑब्जेक्शन घेतो या गोष्टीला. मला नाही चालायचंय. याला काय अर्थ आहे? नाही, त्यांनी एक दिवस वाजवलं, एवढं कशाला टेन्शन घेतो रे? मला टेन्शन, माझ्या खिशातनं जाणार आहेत पैसे. हो, मग तू देतोस लोकांना पैसे म्हणजे अरे तो म्हणतो वडापाववर दिवस काढतो तो. काय रे किरण? असू देत, मरू द्यात, त्याच्यावर आता चर्चा नको. मुंगळा या गाण्याने सुरुवात केली, कारण प्राणी हा विषय आजचा आहे. मी हसू नका, खरंच ते दिसतातच मुंगळ्यासारखे. तुम्ही बघा ना, मगाशी तिथे त्यांना 3 मुंगळे ओढत नव्हते. चला आमच्याकडे. सेम दिसतात ते. तुम्ही नीट जरा ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेलच. तर लगेचच कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. प्राणी हा विषय आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे आज एक विशेष माणूस येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. विक्रम पिसाट या. हो. दिल खुलास विक्रम पिसाट. कसे आला तुम्ही? कसे आला? आलो म्हणजे अच्छा, पॅकअपच्या आधी. नाही हे प्राणी प्रेमी. विक्रम पिसाट खूप फेमस माणूस. प्रत्येक प्राणी यांना दिसलं की धरतो. यांचे पाय अच्छा. गुरु मानतात प्रत्येक प्राणी यांना, कारण प्राण्यांना सुद्धा एक भाषा कळते आणि त्यांना असं वाटतं की हा माणूस आपला आहे, आपल्याला हा शिकू शकतो. अशा पद्धतीचा हा माणूस. क्या बात आहे, बसा. अत्यंत छपरी अशा पद्धतीचा एक गॉगल घालून तुम्ही आलेला आहात. असं ते, त्याच्यामुळे कवाईने काहीतरी छान दिसताय तुम्ही, नाही तर बाकी काही तुमच्यात बघण्यासारखं नाहीच आहे म्हणा. क्या बात आहे. अशा पद्धतीचा एक माणूस इथे आलेला आहे. अत्यंत जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.
तुम्ही प्राण्यांना ट्रेनिंग देता असं मी ऐकलेलं आहे. हो हो प्राण्यांना ट्रेनिंग करतो मी. ऐकतात का प्राणी तुमचं? हो ऐकतात ना. मग दाखवू शकताय का त्याचं काहीतरी असं आम्हाला? हो नक्की दाखवू शकतो. अच्छा, मग आम्ही एक प्राणी तुम्हाला देतो, त्याला तुम्ही ट्रेन करून दाखवा. नक्की तुमच्या समोर दाखवतो. क्या बात. मग आमच्याकडे एक डॉग आहे रॉक नावाचा, त्याला तुम्ही ट्रेन करून दाखवा, कारण तो कोणाचा काय बापाचा ऐकत नाही. हो असं काय बघा मी त्याला एकदम सॉफ्ट करून टाकतो. अच्छा अच्छा, वाह वाह, क्या बात है. रॉक ये रे वाह. दिल खुला दिल खुला दिल खुला कसलं गोड आहे. दिल खुला दिल खुला. क्या बात है, वाह वाह वाह. तर तुम्ही याला काही शिकू शकता का? हो त्याला खेळ शिकू शकतो मी. हो, क्या बात है. हो बघायचंय तुम्हाला? हा, या एक गोष्ट लक्षात ठेवा, कुत्र्यांसमोर प्रेमानं जायचं. ओके ते काही करत नाही. ओके. नाव काय आहे? रॉक. रॉक. इथून रॉक. सुरुवात आहे तुमची. हा. रॉक इकडे बघ. हे बघ. अजिबात घाबरायचं नाही. नाही. काही करत नसतं. अच्छा अच्छा, काय करत? अनोळखी आहे ना मी त्याला, हा. म्हणून तो भुंकला. अच्छा अच्छा, 2 मिनिटांनी तुम्ही ओळख होणार. हा अच्छा. रॉक. देवा अजिबात घाबरायचं नाही. नाही. जेव्हा ओळख होईल तेव्हा तो माझ्या अंग खांद्यावर खेळेल. हो, हो बापरे, काय कॉन्फिडन्स आहे बघितला. एवढे चांगले मित्र असतात. वा वा वा. हे सुरुवातीला असू शकतं, पण ते होतं नंतर नंतर येतं रॉक. प्रेम. हळू 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 असू दे, असू दे, असू दे. अहो, या या. घाबरायचं नाही, काही नाही घाबरायचं. नाही, तुम्ही जास्त घाबरताय इकडे. दुसऱ्याला सांगता घाबरू नका, तुम्ही जास्त घाबरताय. बाई क्या बात आहे. पण शिकेल का तो, असं वाटतंय तुम्हाला? शिकेल ना. हा, अच्छा अच्छा. हा आता बघा मी त्याला हाक मारल्यावर तो रिॲक्ट कसा होतो बघा. हा हा, तो किती चिडला तरी आपण करत राहायचं. बर बर बर. हळू 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 शांत होतात ते. अच्छा अच्छा. आता शांत झालेलं आहे बघा. बर बर बर. शांतपणे बसलेलं आहे बघा. हा हा. आता बघा रॉक. ह्यानं शिवी तर नाही दिली मला. हा, शिवे देतो तो. काय? हा, म्हणून तर त्याला ट्रेन करायचं ना. नीट करा असं सांगितलं त्यांनी, त्याला सुसंस्कृत करा. अच्छा हा. हा शिवे शिकलेलाच आहे. हो हो हो. हे बघ रॉक. फारच घाणेरडी शिवी. भाषाच कळते, आता काय करू मी. हा हा हे बघ हा. आता मी सांगतो तसं करायचं. हा. करा तुम्ही. जाऊ दे आता हळूहळू मी त्याला सुधरवीन. हा हे बघ हे रिंग आहे ना, हे बघा तुम्ही बघा, हे रिंग तिकडे टाकलं का तो घेऊन येतो. काय सांगता? हो मगापासून मी बघतोय तुमच्याच्याने काय होईना, एवढं करणार तो आता. हो बघा त्यांचे काही पॉइंट आहेत ना असे. बर बर, करा. हे बघा. हा येस, 1 2 3. शिव रॉक. गेलंच नाही ते. तो काहीच करत नाहीये. अहो नाही हो ते मला कळतंय तू लय. हा, काय आता काय करायचं, कसं त्याला शिकवायचं? तसं नाही जाणार, आपण त्याला करून दाखवायचं. हो. मग तो आपल्याला कॉपी करतो. सेम तुम्ही करून दाखव ना. हो तुम्ही माकडवाल्या टोपीची गोष्ट ऐकली? टोपीवाल्यानी माकड असतं ते. हा टोपीवाल्याने माकड गोष्ट ऐकली आहे ना. हा हा. हा तसंच आहे सेम. हो ना. इमिटेशन करतात ते आपलं. अरे बापरे, काय शब्द काढला, इमिटेशन. इमिटेशन. हा इमिटेशन कर. करा करा. बघा आता रॉक लुक हिअर. बाई हो हा ऐकतच नाही. हा हे हे म्हणजे काय माहिती का? नको नको सांगू. हे बघ ही शिवी आहे. हा, त्याला कळते ना भाषा. बरं, तो मराठी शिवत होता, हा इंग्लिश मध्ये सांगतो लुक हिअर. हे तुला करायचंय. माव फारच वाईट बोलते. करा तुम्ही, करा तुम्ही. रॉक कळतं का तुला? मी करून दाखवतो ते तुला करायचंय. हा हे बघ आता हे शेवटचं तुला करायचंय. हा.
हे बघ शिवराम असं जरी झालं तरी आपण हार नाही मानायची. आपण सतत करत राहायचं. अच्छा कधीतरी शिकलतो. हा 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 असे. अच्छा हे बघ हा हा बघ असं कळलं का? आता काय करायचं ते करतच नाही. अजूनही तो ऐकत नसेल हा. तर आपण त्याला लालूच दाखवायचं. अच्छा हा म्हणजे समजा मी रॉक आहे, तुम्ही मला लालूच दाखवा. अच्छा बघा हे क्या बात. हा हे तुला मिळणार जर तू ती दिंग द्या इकडं. हा असं त्याला शिकवायचं ना. हा. हे बघ रॉक हे तुला मिळणार, हे तुला मिळणार. हा हा, हे तुला मिळणार. मला मिळणार. जर तू ही रिंग आणली तर हा 1 2 3 रॉक गो. ओ क्या बात है. ये अहो तो माझा नाश्ता खातोय. ठीक आहे तुम्ही त्याचा नाश्ता खा. चाट बुडवून खाता काही मस्त लागतं. अहो त्यामध्ये बन बुडवतात, बोन नाही बुडवत. क्या बात है. ह्यात पण एक भंगार जोक मारा तुम्ही. जावा हे घेऊन. नाही नाही मला नाही जमायचं ते, मला नाही जमणार. अच्छा हा त्याला पाठवा तुम्ही ना, ठेवा पाठवून द्या बरं त्याला. रॉक प्लीज जा. यांना जमत नाही. दुसऱ्या कोणाकडून तरी तुला ट्रेनिंग देऊ आपण. जावा त्यांना नाही जमत आहे. अबे हे जमत नाही ते जमत नाही मग काय जमते काय तुला भैताडा? किती गोड आहे ग. फारच शिव्या घालतोय मला. असू दे, जाऊ दे बसा बसा जाऊ दे. हे खाता नाही नाही मग फटके खाता आता दोन्हीचं काहीतरी ते खावंच लागेल तुम्हाला. बसा 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 प्लीज बसा. हा हे असतं काही लोक इकडे आलेले आहेत, त्यांचे काही प्रश्न असतील ते आपण बघूयात. वहिनी नमस्कार. हा एकच मिनिट. अच्छा काय फोन करायला आलाय का इथं? नाही नाही ते जरा प्रॉब्लेमच आहे ते मग सांग. फोन करून घ्यायचा ना. इथं कशाला आलाय? नाही एकच मिनिट लगेचच होईल. हॅलो हा आहे का? हा सांगू का माझा प्रॉब्लेम? हा. माझ्या घरी ना साप घुसलाय. घरी त्यांच्या घरी. अच्छा घरी घरी. तुम्ही प्राण्यांबद्दल बोलता ना. घाबरायचं नाही. मी असं केलं तसं घाबरायचं नाही. हे दाखवतोय मी. आम्ही नाही करत असं. हा असं नाही करायचं. हा. तर त्याला घालवायचंय काय करू सांगा? हा? साप त्याला घुसलाय घालवायचं. घरात, त्यांचे मिस्टर घरामध्ये आहेत, तर सापाला घालवायला काय करायचं? घरी आहेत ते. तुम्ही ना हे आहे का तुमच्याकडे लाह्या? हॅलो लाय आहेत का? आहेत ते ठेवा त्यासमोर. त्याच्या समोर ठेवा. हा काय झालं मग? काय म्हणताय? खाल्ल्या त्यांनी लाया खाल्ल्या. खाल्ल्या ना? हा खाल्ल्या. पण गेला का? गेलं का? अहो नाही गेलं तो आणखीन लाया मागतोय. होय का? हा. दूध ठेवा दूध. अहो नाही दूध पिणार तो. आम्ही वाचले की साप दूध पित नाही. हो मग माझी बायको कशी काय दूध पिती? नाही साप नाही बरं दूध नाही पित मग ती चहा द्या त्याला चहा. अहो चहा ठेवा तिथं. अहो नाही म्हणतोय तो चहा प्यायला. चहा पण मग कॉफी द्या. कॉफी देता का? नाही कॉफी पण नाही म्हणतोय. तेव्हा आता काय करायचं? मग काय मागतोय? लाया मागतोय. होय आता काय करायचं याला? एक काम करा. अंकुर वाढवेचा फोटो आहे तुमच्याकडे? अंकुरवाडीचा फोटो आहे? हाय हाय हाय. हाय ना तो त्याला दाखवा. दाखवला की खिडकीतून तो फोटो बाहेर टाकून द्या. त्यानं का होईल? त्याला वाटेल बेडकानं उडी मारून गेलाय. तो त्याच्या मागे जाईल बघा. हा हॅलो ऐकलं तुम्ही ते काय बोलले? हा तसं करा. नाही गेला बाहेर. मग एक काम करा, उमेश जगतापचा फोटो दाखवा. त्याने का होईल? हे बोर होऊन जाईल. खरंच आहे? अरे आमचे प्रेक्षक जातात, साप का नाही जात? उमेश दादांचा फोटो दाखवा. नाही गेला. अरे यार घरचा दिसतोय कोणतरी नातेवाईक जात नाही म्हणजे. कसं घालवायचं याला? कसं घालवायचं याला? काय करायचं? एक काम मी काय म्हणते, हा. तुम्ही 5 मिनिटासाठी घरी येता का? मी कशाला?
नाही तुमचं तोंड आहे ना मुंगसासारखं दिसतंय निदान तुम्हाला बघून तरी घाबरून जायचं. हो काय म्हणतात निघा इथून. काय पण बोलते मला मुंगूसारखं तोंड. प्रॉब्लेम आणलाय निघा म्हणतायत आता काय आता सेम तर बोलता तुम्ही, दिसताच तशी म्हणले. तुम्ही आरसा आहे का तुमच्या घरी? नाही. त्यामुळे हे तुमचे प्रॉब्लेम. तुम्ही जर आरशात बघितलं ना, तुम्ही इकडे यायचं धाडच नाही करणार कधी. हो का? हा. तुमचं काय आहे का? उगाच आपलं शर्ट बदलून बसता इथं नुसते. अच्छा आहे काय बोला. ते आमच्या कोंबडीचा प्रॉब्लेम आहे. अच्छा काय नाही, तुमच्या कॉमेडीचा पण प्रॉब्लेम आहे. नाही ती ती काय करते की आमच्या घरचं दाणं खाते आणि अंड्यानं शेजारच्या बायकडे जाऊन देते. अरे देव. तुम्ही एक काम करा, दाणं शेजारी बाईकडे ठेवा, हा. म्हणजे ती अंडी तुमच्या घरी द्यायला येईल. हा ती केलं पण आता प्रॉब्लेम वेगळा झालाय. काय? दाणं पण तिकडे खाते आणि अंड पण तिकडेच देते. अरे देवा. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही 2-4 दिवस त्या बाईकडे राहायला जा. बायकडेच गेलो राहायला मी. मग प्रॉब्लेम काय नक्की आता? आता माझी बायको घरी घेत नाही ना. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. काय मंडळी, मजा आली की नाही? अशी धमाल करण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.